घेताना आता तुला खरं सांगू का मी फार नाही अवॉर्ड्स म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टसाठी मिळतो ना अवॉर्ड आणि मी हे सॉरी पण हे डोळ्याने बघितलेलं आहे की जो हजर आहे हा आहे ना तो त्याला अवॉर्ड द्या. तर त्यामुळे मला काही फारसं असं कुठे होतं मराठीत की हिंदीमध्ये? मला असं वाटतं की सगळीकडेच होत असेल. तो हजर जो कार्यक्रमाला आले त्याला अवॉर्ड देऊन टाका. हां की त्या कॅटेगरीमधले दोघे जे अच्छा नाही आहेत का कोण आलाय तो आलाय हां त्याला बोलवा. आणि ठीक आहे यार तुम्हाला शेवटी कोणीतरी टेक्निशियन किंवा येऊन त्या ॲक्टरचा अवॉर्ड घेण्यापेक्षा जो आहे ॲक्टर त्याला अवॉर्ड द्या. त्यामुळे मला कधीच म्हणजे आय टी अवॉर्ड्सना तर मी हार्डली एकदा दोनदा गेलो असेल पण माझ्याबरोबरचे जे को आर्टिस्ट आहेत त्यांना असं फार गंमत वाटतं की अरे आप नॉमिनेट हो आप चलो ना. तर मला असं वाटतं की ठीक आहे यार आपण जसं माझं तुला खरं सांगतो म्हणजे चांगलं काम करत राहणं किंवा काम करत राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि काम करके आप निकल जाओ आगे जाओ. त्या अवॉर्ड्सना हां अनलेस इट्स अ नॅशनल अवॉर्ड. नॅशनल अवॉर्डला महत्त्व आहे. तर त्यामुळे येस पण बाकी टेलिव्हिजन वगैरेचे अवॉर्ड्स बरं तुम्ही असं ठरवलं होतं की मराठी सिनेमात काम नाही करायचं? हो मी का असं असं ठरवलेलं? कारण जेव्हा मी 20-1 वर्षांचा होतो ना तेव्हा आपला अशोक मामा आणि लक्षा मामा आणि आमचे सचिनजी आणि महेशजी हे बॅटिंग करायचे. बॅटिंगच करत होते. हां, म्हटलं ह्याच्यामध्ये कुठे आपला निभाव लागणार आहे. हां. मला विचारायचे चित्रपट एक तिसरा हिरो चौथा हिरो यंग कोणतरी म्हटलं हे एक एक मोठे दिग्गज असताना हो हे खाऊन टाकतील मला आणि कुठे टाकून देतील कळणारी नाही नकोच पडायला बाबा. आणि त्याच्यानंतर मग मराठी चित्रपटाची सुद्धा अवस्था फार बिकट झाली. पण मग त्याच्या शाळा आणि डोंबिवली फास्ट सारखे चित्रपट यायला लागले आणि मग चेहरा मोहरा बदलला आणि तेव्हा मग माझा मित्र बालपणीचा आम्ही एकत्र बालशिबिरं केलेलं अतुल काळे माझ्याकडे एक स्क्रिप्ट घेऊन आला आणि आणि म्हणाला मग संदूक किधर आहे? संदूक किधर आहे आणि मग ती फिल्म झाली. तर माझ्या वयाच्या 44व्या वर्षी मी मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. त्यावेळेला वय 44 होतं म्हणजे आता किती आहे? आता माझं वय जाऊ दे. 55 आहे. पण तुम्ही खरंच वाटत नाही. अरे यार. आजही तुम्ही अंडर 40 वगैरे वाटता. तुला देईन काहीतरी मी सांग. पण मग संदूक संदूक सिनेमा तुम्ही केलात आणि संदूक तितका फार गाजला नाही अरे हो सिनेमा रे. आणि पण मला एक फार अभिमानाने सांगावंसं वाटतं की त्यामधलं जे एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे अरे ते आजही प्रत्येकाच्या सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला तेच मिळतं. झालं की जेव्हा आलं चांद तू नभातला तेव्हा ते पुन्हा इतकं नाही गाजलं कारण जसं तू म्हणाल तसं पिक्चर नाही झाला. असं माझ्या फार मनात होतं की हा रिलीज करावा आता एकदा रिलीज करून बघावा. पण ठीक आहे एनिवे आणि आज ते चांद तू नभातलाचे मॅशअप्स होत आहेत रील्स होत आहेत कोणी काही टाकलं की ते बॅकग्राऊंडला ते गाणं टाकतायत तर त्यामुळे मजा आहे. त्यामुळे मला फार बरं वाटतं आणि खूप चांगली आणि हाय बजेटची फिल्म होती ती तेव्हाची. आणि उत्तम झाली होती. उत्तम झाली तो होती. काळ ते अतुलने फार छान आणला उभा होता केला आणि होता. राखला होता. मग त्यानंतर तुम्ही देवाला नवस केला होता की मला माधुरी बरोबर एखादा बघ सिनेमा बाबा मिळू दे? आता म्हणजे किती लोकांनी माहितीये का म्हणजे रडले असतील हो घरामध्ये हो की हो किती बकेट लिस्ट सुमित राघवण हो करतायत. हो काय एक्सपिरियन्स होता बकेट तो? भरून रडले असतील सगळे. आता मला वाटतं मी सुमित राघवण यांच्याशी बोलतोय. नाही रे तो पण मस्त म्हणजे असा पदरात पडला कसा picture. मिळाला तो सिनेमा? तेजस आपला मित्र आहे तर माझ्या जिममध्येच वर्कआउट करायचं तर तो म्हणा की सुमित आता एक फिल्म मी लिहिली आहे मी डिरेक्ट पण करणार आहे. हाच माधुरी दीक्षित की माधुरी कोण असते माझी नाही ऑपोजिट की मी करतो नाही पण स्टोरी नाही मला आवडली स्टोरी. ऐकली पण नव्हती तेव्हा. पण मजा आली यार मजा आली ती फिल्म करताना. का हे लोक का इतके ग्रेट आहेत ते पुन्हा एकदा त्याची प्रचिती येते की दे आर स्टील द सेम यु नो पॅशन आहे दिग्दर्शक मोठा ही भावना फार महत्त्वाची आहे.
सजेशन्स देतील, पण जर दिग्दर्शक म्हणाला की नको माधुरी मॅम आपण हे असंच करू, ओके ठीक आहे. आय मीन पण मजा. त्यामुळे त्याच्यातलं ते एक रोमॅन्टिक गाणं करताना पण फार मजा येते. पण असं नाही वाटत का की सुमित राघवन यांच्याकडे मराठी जे दिग्दर्शक आहेत किंवा जे मेकर्स आहेत त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं असं वाटतं का? मला नाही वाटत. मला असं वाटतं की जो काम आना है वो आता है आपके पास, आणि सगळे मित्रच आहेत रे. मराठीची ती एक चांगली गोष्ट आहे ना की आपण सगळेच एकमेकांना 30-30, 35-35 वर्ष ओळखतो रे. त्यामुळे कदाचित मी हिंदीत, अरे बाबा हा हिंदी टेलिव्हिजनमध्ये व्यस्त, आणि जे खरंच आहे. मी आता वागळे की दुनिया केलं तेव्हा 4.5 वर्ष मी वागले की तुम्ही महिन्यातले 27-28 दिवस 1365 एपिसोड तिकडे बिझी होतो. ती पण मालिका म्हणजे परत आली होती खूप वर्षांनी, आणि त्यानंतर आपल्याला नवीन वागळे पाहायला मिळाले. येस येस, जुने वागळे आणि नवीन वागळे एकत्र. एकत्र एकत्र. तर त्यामुळे मला असं वाटतं की उत्तम चित्रपट होत आहेत मराठीत, आणि असं असं कोणी मुद्दामून डावलणार नाही, किंवा कारण शेवटी अरे एकतर काय ना आपल्या मराठीमध्ये स्टार व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे स्क्रिप्ट ड्रिव्हन असतं, तर त्यामुळे सगळेच इतके तगडे नट आहेत. तर त्यामुळे फार आय मीन तू म्हणतोस ना की सगळेजण पण तो रोल करताना, ते रोल जगताना तुम्हाला दिसतात. आता तू जे फिल्म्स बघितले असतील त्याच्यामधले, म्हणजे सुबोध बघणार आहे आपला. सुबोधने इतके बायोपिक्स केले, तो काय ऍक्टर आहे यार. तुम्ही एकत्र केलात ना काम आता संगीत मानपानमध्ये? संगीत पानापान केलं, डॉक्टर घाणेकर केलं, म्हणजे काय टेरिफिक ऍक्टर आहे सुबोध. प्रसाद आपला टेरिफिक ऍक्टर आहे हे. तर त्यामुळे आपण तोडीस तोड आहोत टॅलेंटच्या बाबतीत. मी तर म्हणून आपण वरचढ आहोत मराठीतले नट. आपले जे मराठी कलाकार असतात त्यांना हिंदीमध्ये एक वेगळा मान मिळतो का त्यांच्यासाठी सगळे सिमिलर असतात? मला असं ऐकलंय की मराठी कलाकार असेल, स्टेज ऍक्टर असेल, तर त्याला थोडं दचकून असतात. नाही, असं काही नाही रे. आता ते सगळेच एव्हरीबडी इज, आय मीन हिंदीमधली पण यार ॲक्टर्स काय कमाल आहेत करतात यार. राजकुमार राव असेल किंवा आयुष्मान खुराना असेल, किंवा हे टेरिफिक ॲक्टर्स आहेत यार. लास्ट मराठी फिल्म कोणती पाहिली होती थिएटरमध्ये जाऊन? मे जून 99, त्याच्यानंतर अजून एक कुठली तरी बघितली मी. एप्रिल मे 99 म्हणायचं. एप्रिल मे 99, मे जून नाही, एप्रिल मे 99 ती बघितली रोहनची, ती मस्त वाटली. कुर्ला टू वेंगुर्ला बघितली होती, ती मला फार आवडली होती. फार मस्त गेली होती विजय कलमकरने.